अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. सासुरिया विट आला भर तारा, सासुरिया विट आला भर तारा, सासुरिया विट आला भर तारा, सासुरिया विट आला भर तारा. इकडे माहेरा स्वभावे, इकडे माहेरा स्वभावे, इकडे माहेरा स्वभावे. सासुरिया विट आले भर तारा, सासुरिया विट आला भर तारा, सासुरिया विट आला भर तारा, सासुरिया विट आला भर तारा. इकडे माहेरा स्वभावे, इकडे माहेरा स्वभावे, इकडे माहेरा स्वभावे. कानावर कोणी नजरे हाती, कानावर कोणी नजरे हाती, कानावर कोणी नजरे हाती, कोणी नजरे हाती. प्रारब्धाची गती भोगवारा, कानावर कोणी नजरे हाती, कानावर कोणी नजरे हाती, प्रारब्धाची गती भोगवारा, नवावेती झाली आमुची भंडाई, नवावेती झाली आमुची भंडाई, पावने कालीला दुहाता, कालीला दुहाता, नवावेती झाली आमुची भंडाई, नवावेती झाली आमुची भंडाई, पावने कालीला दुहाता, कांडवर कोणी नजरे हाती, कांडवर कोणी नजरे हाती, प्रारब्धाची गती सासुरिया वीट आला भ्र तारा किंवा भरतारा, खोड करून बोललं तर चालतं. सासुरिया वीट आला भ्र तारा, इकडे माहेरा स्वभावेची, सांडवर कोणी न धरीती हाती, प्रारब्धाची गती भोगू आता. न व्हावी ते झाली आमोची भंडाई, न व्हावी ते झाली आमोची भंडाई, तुका म्हणे काही लाजो आता, सांडवर कोणी न धरीते आती, प्रारब्धाची गती भोगू आता. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नम मुक्ताबाई त्रिभुवन पावने आद्यत्रे जननी देवाची.
नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम नाम घेता का प्रेम तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ सासुरिया वीट आला भ्रतारा सासुरिया वीट आला भ्रतारा इकडे माहेरा स्वभाविती शिवेकरता क्रम प्राप्त असलेला अभंग श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबांच्या अभंग गाथेतील विरहिणी प्रकरणातील 17व्या क्रमांकाचा अभंग आज कल्लेव या गावी तो शिवेचा युग प्राप्त झालेला आहे। श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबांच्या वैकुंठ गमनाला 375 वर्षे पूर्ण झाली। म्हणून तुकोबांचं काही मनोगत जाणून घेण्याकरता आपण काही एक गाथेतला भाग निवडलेला आहे, विरहिणी प्रकरण। आणि त्याचा हा चल कीर्तन महोत्सव बर का, चल आणि अचल। एकाच गावामध्ये जो होतो त्याला अचल म्हणतात आणि जो अनेक गावामध्ये होतो त्याला चल म्हणतात। त्या मराठवाड्यामध्ये पद्धत आहे, त्याला नारळी सप्ताह म्हणतात बर का। काला झाला
की पुढच्या वर्षी कोणत्या गावाला सप्ताह करायचा त्या गावाने तो नारळ घ्यायचा, तो नारळ घ्यायचा. तसं आपलं कीर्तन ज्ञानदेव तुकाराम झालं की पुढच्या गावाला कुठं घ्यायचं ते जाहीर केलं जातं बरं का. आणि असा हा योग आज त्या कल्लेवर ग्रामस्थांच्या वाट्याला आलेला आहे. अनेक उत्सव होतात, पारायण सोहळा होतो, पण तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने हा योग आपल्या वाट्याला लावा हे एक आपल्या जीवनातलं विशेषत्व आहे बरं. योग आहे हा. ज्या तुकोबारांनी आपल्या अवतार कार्यामध्ये केलेलं महान कार्य आहे आणि त्या महान कार्याचा वसा घेऊन आपण हे कार्य करत आहोत. ते संतांचं कार्य समाजापर्यंत पोचवलं पाहिजे का. संतांनी जे कार्य केलं ते समाजाकरता केलेलं आहे. प्रत्येकाच्या मना मंदिरात ते विचार पोचले पाहिजे संतांची वर्ग. संतांनी नेमकं समाजाला काय सांगितलं, कशाकरता सांगितलं, जे करायला सांगितलं ते आमच्या तुमच्या जीवनामध्ये अनुकरणीय आहे का. लोकांची धारणा आहे भजन पूजन परमार्थ करणारे लोक म्हणजे लोक म्हणतात त्यांना काय दुसरा धंदा नाही, त्यांना काम दुसरं काय नाहीये. काम नव्हतं म्हणून वैकुंठातून लोक खाली आले नाहीत बरं का संत. रिकाम टेकडे लोक काय करतात, चवाट्यावरती बसून गावाचं उकरून करतात, त्यांना काम नसतं म्हणतात बरं. हे आपल्या महिमेमध्ये राहणारे तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा, असे ब्रह्मानंदामध्ये राहणारे काय जगाचं देणं ना घेणं, काय कर्ज काढलं नाही. मग का आले, कशा करता आले याचा विचार समाजाने केला पाहिजे. समाजाला कळावं येते उपकारासाठी, येते उपकारासाठी
येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. वाजवणाऱ्याने लक्ष ठेवा. गाडी 4 चाकी वापरून सतत वापरून कालांतराने ऑइल बदलावं लागतंय बरं का. गाडीचा बॅलन्स जातो त्यावेळी काय सांगतात, व्हील करावं. हा, तसं ह्याला सुद्धा ते करावं लागतं बरं का. महिना 2 महिने गेले वाजवून त्या वाद्या ढिल्या होतात, त्याची ओढ काढावी लागते. हो, आमचं कीर्तन झालं की त्या डब्यात घातला, दुसऱ्या कीर्तनालाच बाहेर काढायचं. बरोबर आहे ना. त्या ग्रीशिंग करावं लागतं, व्हील अलाइनमेंट करावं लागतं. जास्त कीर्तनात वेळ जातो ना. गाडी हायवेला लागली की 100च्या स्पीड न गेली पाहिजे. नाही ते अमुकच वाजायला लागलं, ब्रेकच लागेना, असं हायवेला लागायच्या आधी बघायचं असतं. एकदा कीर्तनात बसलं म्हणजे हायवेला गाडी लागली. जो पहिल्या स्वरात पकवाज लागला तो ज्ञानदेव तुकाराम होईपर्यंत त्याला हातोडीचा ठोका मारायची वेळ आली नाही पाहिजे. सुधारणा करा, लक्ष ठेवा. येते उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. संत महात्म्या भूतलावरती अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण होऊन त्यांनी केलेलं कार्य आहे ते समाजाकरता केलेलं कार्य आहे. काय नेमकं समाजाला संतांनी दिलं, जे कोणीही या त्रिभुवनामध्ये देऊ शकत नाही ते संतांनी समाजाला दिलं. ते संतांनी समाजाला दिलं. कर्माने आम्हा तुम्हाला जन्म प्राप्त झालेला आहे. ज्या कर्माने जन्म प्राप्त झाला त्या कर्मामध्ये कोणाला बदल करता येत नाही. पण आपल्या वाट्याला आलेलं कर्म, आलेल्या कर्मामध्ये कसं समाधानाने जगावं याची शिकवण संतांनी समाजाला दिली. कुणी म्हणे नवल काय, जगामध्ये शिकवणारी माणसाला पुष्कळ आहेत, पण मोबदला घेऊन देणारे ऍडव्हान्स. संतांनी निरपेक्ष भावनेनं समाजाला सांगितलं बरं का. निरपेक्ष भावनेनं. नंतर तिथं शब्द वापरलाय परोपकार. अशा संतांनी समाजाकरता केलेलं कार्य आहे. त्या कार्यातून अनेक विचार समाजाच्या समोर प्रगट केले. त्या अनेक विचारापैकी एक विचाराचा आपण स्वीकार केलेला आहे. त्या विरहिणी प्रकरणाच्या माध्यमातून भक्तीचा विचार आहे. भक्ती करण्याकरता काय लागतं, फार काय लागत नाही. भक्ती करण्याकरता द्रवीभूत चित्त असावं लागतं आणि भक्ती करण्याकरता मागची काहीतरी पुण्याई असावी लागते. मग द्रवीभूत चित्त आमचं तुमचं नाही का आहे. काही कालापुरतं द्रवीभूत होतं आणि काही कालांतर कठोर होतं. काही कालांतर कठोर होतं. भगवंताच्या भक्ती सुखाचा जर आनंद घ्यायचा असेल तर चित्ताचं जे द्रवीभूत जे स्वरूप सांगितलं ते अखंड पाहिजे. त्याला अखंड अनुसंधान म्हणतात. अखंड अनुसंधान. जर भगवंताचं भक्ती सुख भोगायचं असेल तर त्या भगवंताच्या भक्ती सुखाचा उपभोग घेण्याकरता चित्ताची द्रवीभूतता अखंड लागते. आणि अशी अखंड द्रवीभूतता ज्यांच्या चित्ताची होती ती अवस्था म्हणजे एक विरहिणी आहे. बरं, अखंड त्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी प्रेम आहे. अखंड, खंड नाही त्याच्यामध्ये. अशी ही विरहिणी आणि भगवंताच्या
विषयी तिच्या अंतःकरणामध्ये प्रेम भाव निर्माण झालेला आहे आणि त्या प्रेम भावाने ती भगवंताच्या जवळ गेलेली आहे. भगवंताची तिच्या जीवनामध्ये भेट झालेली आहे. भगवंताचं संगसुख भोगलेलं आहे आणि भगवंताचं संगसुख भोगल्यानंतर ती सांगते आता मला वीट आला बघ. कुणाचा? सासरच्या लोकांचा. सासरच्या लोकांचा वीट आला मला. तिला कोणी विचारलं असेल माहेरचा आधीच आलाय म्हणजे स्वभावेची. ज्या दिवशी माहेरच्या लोकाला सोडून मी नांदण्याकरता सासरी आले त्यावेळी आता माहेरच्या लोकाविषयी आता संबंध राहिला नाही. तो स्वभावतच वीट आहे. पण ज्यांच्याकडे मी नांदायला आल्यानंतर वास्तविक वीट नाही यायला पाहिजे, पण ती म्हणते मला वीट आला त्यांचा. मग वीट आल्यानंतर काय केलं? वीट आल्यानंतर मी विचार केला आता दोघांचाही संबंध नको, दोघांचाही संबंध नको म्हणून माहेरच्या लोकाला सोडलं हे कळण्यासारखं आहे. पण सासरच्या लोकाला सोडलं, नुसतं सोडलं नाही. तुकोबाराय म्हणतात त्यांनी नवऱ्याला सोडलं आणि अशी नवऱ्याला सोडलेली बाई म्हणजे सांडवर. सांड म्हणजे त्याग आणि वर म्हणजे नवरा. नवरा सोडलेली बाई म्हणजे सांडवर. बर का? तुकोबारांनी लिहिलंय. आता ती म्हणजे मी तुकोबारा म्हणतात तिने सोडले, नवऱ्याला सोडले. नवऱ्यानं तिला सोडलेलं नाही बर का. तिने नवऱ्याला सोडलेलं आहे. परिणाम आता समाजामध्ये कोणी जवळ यायला तयार नाही, कोणी जवळच करत नाही अशाना. बरं का? अशाना कोणी जवळ करत नाहीये. मग ती म्हणते आता कोणी जवळ करो अगर न करो, माझं जसं प्रारब्ध असेल त्या प्रारब्धाप्रमाणे आता भोग आपण घ्यायचा. आता चिंता करायची नाही. प्रारब्धेची गती भोगू. आता माहेरच्याही लोकांचा संबंध राहिला नाही, सासरच्याही लोकांचा संबंध राहिला नाही, समाजातल्याही लोकांचा संबंध राहिला नाही. आता मी एकटीच आहे, पण प्रारब्ध माझ्या पाठीशी आहे. जसं प्रारब्धाची गती असेल त्या प्रारब्धाच्या गतीप्रमाणे आता जगायचं ठरवलंय. मग तुकोबाराय म्हणतात ती सांगते आता असं घडल्यामुळे माझ्या जीवनामध्ये न व्हावे ते भंडाई म्हणजे फजिती, अपकीर्ती. आता कोणाचा संबंध जीवनामध्ये ठेवला नाही. आता नको ते माझ्या जीवनामध्ये प्रसंग यायला लागले. जणू माझ्या जीवनामध्ये आता फजितीला पारावार नाही. फजितीला पारावार नाही. माझी आता समाजामध्ये अपकीर्तीच आहे. आता अपकीर्ती आहे ना, नाही तर लोकांनी माझी आता लाज ठेवली नाही, मी तर लोकांची कशाला ठेवू. तो का म्हणे आता काही लाज आता मी तर कशाला. मी आता ठरवले निर्लज्जच व्हायचं. मी सुद्धा आता निर्लज्जच व्हायचं ठरवलं. का त्यांनी जर माझे ठेवले नाही तर मी तर त्यांचे कशाला ठेवायचे. अशा अवस्थेला ही प्राप्त झालेली विरयिनी ती स्वतःचा अनुभव सांगते. हे भक्ती क्षेत्रातलं उच्चतम स्वरूप आहे. बरं, कारण अभंगाचा भाव लक्षात यावा. अभंग ऐकत असताना ऐकणाराचं लक्ष असतं, कधी नसतं. सांगणारा कधी कधी अभंगाला धरूनच सांगतो असं काही नाही. पण कमीत कमी समाजाला त्या अभंगाचा भाव तरी लक्षात यावा. आणि ही विरहिणी ज्या अवस्थेला प्राप्त झालेली आहे त्या अवस्थेचं वर्णन जगद्गुरु श्री तुकोबारांनी त्या अभंगातून प्रकट केलेला आहे. 17व्या क्रमांकाचा अभंग आहे. हे प्रकरणच थोडस विलक्षण आहे. परमार्थ करणाऱ्याच्या मनाला झोंबणार आहे आणि परमार्थ न करणाऱ्यांच्या मनाला विपरीत भाव निर्माण करणार आहे.
आणि विपरीतच आहे हो समाजाच्या दृष्टीनं. जे परमार्थाच्या वाट्याला आलं नाही त्यांना हे न पटण्यासारखं आहे. त्यांना हे न पटण्यासारखं आहे. कारण व्यवहाराच्या विरुद्ध वागणं आहे हो. व्यवहाराच्या विरुद्ध वागलं जर असेल तर समाजाला ते मान्य होत नाही. पण व्यवहाराच्या विरुद्ध मागणं असावं, पण त्या असण्याच्या माग कारण मीमांसा काय ही जर समाजाला कळेल तर समाजामध्ये विपरीत भाव राहणार नाही. काही लोक म्हणतात हा मुलगा आई बापाला बघत नाही. पण का बघत नाही? आई बापाची त्यांनी सेवा केली पाहिजे कधी. भजन करतो, पूजन करतो, वारी करतो, पण माय बापाला बघत नाही. लोक त्याला नावं ठेवतात का नाही? हे विपरीत आहे की नाही? माळ घालतोय, भजन करतोय आणि आई वडिलांना विचारत नाही. हे समाजाच्या दृष्टीने विपरीत आहे. पण का मानत नाही याच्या मागचा विचार जर केला तर संदेह राहणार नाही. बरं, संदेह राहणार नाही. असे अनेक प्रसंग समाजामध्ये. तद्वत जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या विरहिणीची अवस्था सांगतात. ती भगवंताच्या भक्ती सुखाला प्राप्त झालेली आहे. बरं, मधली अवस्था आहे. कुठली? म्हणून त्याच्यामध्ये 3 प्रकार सांगितले बरं का. पहिला पूर्व राग, मधला मिलन राग आणि तिसरा विरह राग. अजून विरहाला सुरुवात झालेली नाही झाली तीच बरे, आपल्याला सांगायला यायचं नाही ते. त्यांच्या चित्तामध्ये देवाचा विरह झालेलं जर त्यांना सण होत नाही तर आपण ते सांगणाऱ्याला सण होईल. पुढची अवस्था आहे, मधली अवस्था आहे मिलन. भगवंताचं संग सुख भोगायला मिळालेलं आहे आणि भगवंताचं संग सुख भोगायला मिळाल्यामध्ये ती सामान्य नाही. बरं, भाग्यवान आहे, पुण्यवान आहे. आता ती भगवंताच्या सानिध्यामध्ये आलेली आहे. पण ती कोण आहे? एक स्त्री आहे, पण ती सासूरवाशीन आहे. तिचा विवाह झालेला आहे आणि विवाह झालेला आहे. तिनं विवाह कोणाशी केलेला आहे? आपण त्याचा माग विचार करून गेलो. तिचा पती कोण? संसार हा तिचा पती. ती स्त्री कोण? ती प्रत्येकाच्या चित्तामध्ये घर करून बसलेली आहे. बुद्धी नावाची स्त्री, स्त्रीलिंग आहे. ती बुद्धी का तो बुद्धी? ती बुद्धी स्त्रीलिंग आहे. ती प्रत्येकाच्या चित्तामध्ये आहे. प्रत्येकाच्या चित्तामध्ये बुद्धी आहे. पण अजून आमची तुमची बुद्धी व्यभिचारी बनलेली नाही. व्यभिचारी बनलेली नाही. का बनलेली नाही? ती शिंडी सहित त्या प्रपंचामध्ये बुडालेली आहे. पूर्ण विषयासक्त आहे. पूर्ण विषयासक्त आहे. तिच्या जवळ विषयाशिवाय ती दुसरा काही विचार करायला तयार नाही. जी विषयासक्त माणसं असतात ती देवळात आली तरी विषयाचंच बोलतात. पंढरपूरला गेलं तरी विषयाचंच बोलतात. कीर्तन झालं तरी विषयाचंच बोलतात. कीर्तनाच्या आधी सुद्धा विषयाचंच बोलतात. पण कीर्तनात बोलता येत नाही म्हणून गप्प बसतात. का विषयाचा चिकटा तिच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. विषयाला ती अशी काही चिकटलेली आहे. परिणाम त्या बुद्धीने त्या विषयाचा संग केल्यामुळं त्या बुद्धीला त्या विषयाच्या संबंधाने अनेक सुख दुःख भोगावे लागले. नुसते सुख दुःख नाही, अनेक जन्म घ्यावे लागले. अनेक
जन्म घ्यावे लागले. मग अशी बुद्धी, त्या बुद्धीच्या ठिकाणी असलेला जो विषयाचा चिकटा तो चित्तातला गेला पाहिजे. कधी जाईल हो? कधी जाईल? चित्तामध्ये जी बुद्धी विषयाला चिकटलेली आहे ती चिकटा कधी निर्माण होईल? वीट कधी येईल? प्रश्न आहे. वीट कधी येईल? अहो सोपं उत्तर आहे. विवेक ज्या दिवशी निर्माण होईल त्या दिवशी. विवेक निर्माण होईल त्या दिवशी. आम्ही प्रपंचामध्ये राहिलो याचा अर्थ काय? आम्हाला अजून विवेक जागा झालेला नाही. विवेक जागा झालेला नाही, लक्षात ठेवा. ज्या दिवशी विवेक जागा होईल त्या बुद्धीमध्येच विवेक जागा होतो. शुद्ध बुद्धी जाणे, अशुद्ध बुद्धी न जाणे. देवाकडे भजन करण्याकरताची बुद्धी येते ती कोणती बुद्धी येते हो? ज्या बुद्धीच्या ठिकाणी विवेक जागा झाला तीच बुद्धी येते. जिच्या ठिकाणी विवेकाचा अभाव आहे ती देवाचं भजन करत नाही. कोणाचं करते सांगण्यासारखं नाही. दोन गोष्टी लक्षात ठेवा. जे भक्ती सुखाला लाचावलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये विवेक जागा झालेला आहे. आणि जे प्रपंचामध्ये विषयासक्त आहेत त्यांच्या जीवनामध्ये विवेकाचा अभाव आहे. विवेकाचा अभाव आहे. उगच माणसं प्रपंचामध्ये रंगलेली, लक्षात ठेवा. तिथं विवेक नाही म्हणून, विवेक नाही म्हणून आणि उगच भक्ती सुखाला लाचावलेले नाही, विवेक जागृत झाला, तिथं विवेक जागा झालाय म्हणून. आणि सदासजी विवेक जागा होत नाही. कधी विवेक जागा होतो? काजू, बदाम, पिस्ते, अक्रोड खाऊन कधी जागा होतो? कधी? बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, करो आले कमलापति, करो आले कमलापति, करो आले कमलापति, करो आले कमलापति. भवती अपने भवती भवती
बैसता पुढाऱ्याचे संगती, बैसता शेतकऱ्याचे संगती, बैसता महाराजाचे संगती, संतांची संगत लागते त्याला. कोणाच्या तरी संगतीत विवेक जागा होत नाही. असलेला मावळायचा, आमच्या संगतीत आला तर बघा ना. एखादा तरुण जर परमार्थाला लागला, देवदेव करायला लागला, भजनाला चालला, कीर्तनाला चालला, प्रपंचातले म्हणतात काय रे बंड्या तुला काय काम नाही दुसरं वय काय? अरे हे वय मिळवायचं आहे, हे वय मिळवायचं आहे. ह्या वयात मिळवलं तर तुला कोणतरी देईल, आणि असाच जर फिरायला लागलं तर तुला कोणी देईल. आधी ज्यांच्याकडे आहे त्याला कोणी द्यायला तयार नाही. म्हणजे तिथं विवेक जागावायला लागला का मावायला लागला? मावायला लागला. अरे परमार्थ करून कुणाचं चांगलं झालंय, कशाला या नादाला लागलाय? अरे काय तर चांगली नोकरी बघ मिळव. म्हणून शब्द वापरला, बैसता संताचे संगती कळवाले. संतांच्या संगतीत, संतांच्या सहवासाशिवाय विवेक जागा होत नाही. माऊलींनी वर्णन केले, संत ते विवेक शंभू ते त्या अंबिका आसने कीजे. संतांच्या जवळच विवेक आहे. तिथं गेल्यानंतर मला सांगा असं म्हणावं लागत नाही. तिथं गेल्यानंतर तो जागाच होतोय, जागाच होतोय. तंबाखू खाणाऱ्याच्या जवळ गेल्यानंतर तंबाखू काढा म्हणावं लागत नाही, तो आला की बटवा बाहेर काढतोय. सांगावं लागत नाही, ते आपोआप त्याच्या मनातलं कळतंय. तसं संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर त्या संगतीचा परिणाम सदसत विवेक तिथं जागा होतो. आणि असा सदसत विवेक जागा झाल्यानंतर कळालं, काय कळालं? आतापर्यंत ज्या प्रपंचामध्ये राहिलो तो प्रपंच दुःख देणारा आहे. प्रपंच दुःख देणार आहे. पण ज्या परमात्मा स्वरूपाची जर आपण संगती केली तर तिथं सुख मिळणार आहे. दोन्हीतला भेद कळणं म्हणजेच विवेक बरं का. म्हणून व्याख्या केल्या, भेद ज्ञानाला विवेक म्हणतात. भेद ज्ञानाला विवेक म्हणतात. एक संतांच्या संगतीत गेल्यानंतर तरी जागा होतो, नाहीतर अनंत जन्माच्या पुण्याईने तरी तो जागा होतो. या विरहिणीच्या अंतःकरणामध्ये हा विवेक जागा झाला बरं. विवेक जागा झाला, आणि जागा झाल्यानंतर त्यांनी विचार केला, मी नांदाईला आले, ज्याच्या बरोबर माझा विवाह झाला, वास्तविक घरच्या लोकांनी माझं जीवन सुखी व्हावं म्हणून मला नांदायला पाठवलं, पण माझ्या लक्षात आलं इथं सुख नाही, सुख नाहीये. आले त्या भावनेनं काहीतरी सुख उपभोगायला मिळेल म्हणून, मग त्या लोकांनी तुझ्यावरती प्रेम केलं नाही? ती विरहिणी म्हणते केलं प्रेम, पण त्यांचं प्रेम मला कळालं, यांचं प्रेम विकारी आहे बरं का. हा, प्रपंचामध्ये जेवढी माणसं आपल्यावरती प्रेम करतात ती विकारी आहे, विकारी प्रेम आहे. फक्त निर्विकार स्वरूपाचं प्रेम एक परमार्थातच मिळतं, देवाच्या जवळ. प्रपंचातली माणसं जी प्रेम करतात ना, विकारी, काहीतरी स्वार्थ ठेवून,
स्वार्थापोटी ज्ञानोबारांनी फार सुंदर मार्मिक दृष्टांत दिलाय. ज्ञानोबाराय म्हणतात शेतकरी गाईला सांभाळतात कुठपर्यंत दूध देते तोपर्यंत. दूध देते तोपर्यंत तिला फिरवून आणतात, हिरवागार चारा खाऊ घालतात, भुसा खाऊ घालतात वगैरे वगैरे. अगदी मराठी सांगायचं म्हणजे खुराक कुठपर्यंत. दूध देते म्हणून दूध द्यायचं ज्या दिवशी बंद होते त्या दिवशी गाईचा खुराक बंद होतो, हिरवा चारा बंद होतो, वाळेला चारा टाकला जातो. तो टाकला तर टाकला. हो आता पण हो दूध देत होते म्हणून आम्ही त्याच्यावरती प्रेम केलं. मी गायीविषयी बोलायला लागले बरं का. हे बी तसंच आहे. हे सगळीकडे असंच आहे. हे सगळीकडे असंच आहे. गाय दूध देते म्हणून गायीवरती प्रेम करतात. प्रपंचातली माणसं जोपर्यंत स्वार्थ पूर्ण होतो तोपर्यंत प्रेम करतात. स्वार्थ ज्या दिवशी पूर्ण होत नाही त्या दिवशी जोवरी चरण तोवरी मनते मारा आता मग दृष्टी देही बुद्धी आंधळी झाली. बरं ही दृष्टी नाही. ज्ञान दृष्टी. हा बुद्धीला अंधत्व आलं म्हणजे विवेकाचा अभाव. म्हणून मी बोलून गेले हे कोण सांगणार आहे जगाला. संत. हे राष्ट्रपती सुद्धा सांगू शकत नाही बरं का. मग शाळेतले मास्तर सांगू शकत नाही, बोलायची गरज नाही. जन्म देणारे मायबाप सांगू शकत नाही, सांगायची गरज नाही. हे फक्त संतच जगाला सांगू शकतात. हाच विचार देण्याकरता ते आले बरं का.
म्हणजे आज जे प्रपंचामध्ये जे प्रेम केलं जातं ते विकारी प्रेम आहे. ती विरहिणी म्हणते मला हे कळालं, मला कळालं. हा, मी या सासरच्या लोकांकडे आले, मी त्या संसाररूपी पतीशी विवाह केला, बराच काल गेला, पाहिलं हे प्रेम खोटं आहे, हे प्रेम खोटं आहे, खरं नाही. देहाच्या संबंधाने प्रेम करायला लागले तो, देहाच्या संबंधाने प्रेम करायला लागले. आणि हे मला कळल्यामुळं माझ्या अंतःकरणामध्ये यांच्याविषयी काय आला तेच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ती सांगते. इकडे माहेरा स्वभावाचे, इकडे माहेरा स्वभावाचे, इकडे माहेरा इकडे आपला अनुभव प्रकट करते. थोडासा परखड आहे, परखड आहे. प्रपंच करणाऱ्या त्या मनाला थोडासा झोंबणार आहे. पण ती बोलली कथाकथित बोलली नाही बरं, कथाकथित बोलली नाहीये. तिच्या ठिकाणी भगवंताविषयी प्रेम भाव निर्माण झालेला आहे. आणि ज्यांच्या बरोबर आतापर्यंत ज्या भावनेने राहिली त्या भावनेतून त्यांचं स्वरूप कळालं. यांनी जे प्रेम केलं ते खरं दिखाऊ प्रेम, स्वार्थी प्रेम. त्यामुळे या सासरच्या लोकांविषयी, आणि भ्रतार म्हणजे नवरा. आता ते मध्ये मला यांचा वीट आला. वीट कधी येतो? कंटाळा. दोष दर्शन घडल्यानंतर, दोष दर्शन घडल्यानंतर वीट येतो बरं का. तोपर्यंत वीट येत नाहीये. आम्हाला प्रपंचाचा वीट का नाहीये?
दर्शन नाही. दोष दर्शन घडलेलं नाही, नुसतं दर्शन नव्हतं. दोष दर्शन घडलेलं नाही म्हणून आपण प्रपंचामध्ये रमलोय. असेच रमावं, बाकी काय. कारण ते एकाएकी घडण्यासारखं नाही ना, घडण्यासारखं नाहीये. हा, एखाद्या पदार्थातला दोष जर कळाला ना, त्या पदार्थाविषयी भावना राहत नाही, भावना राहत नाही. लक्षात ठेवा, मी माग आपल्याला सांगितलंय, काही लोकांना भूक आवरत नाही, काही लोकांना बाहेरचे पदार्थ बघितले की खाऊ खाऊ वाटत. मग ते रस्त्याने जाताना एखादा वडापाव असला तर माणसं थांबतात, आता खाण्याकरता प्रवृत्त होतात. खावा असं वाटतं, आवरत नाही, आवडीनं खातात, आपण खातात, बरोबर आहे त्याला खायला देतात आणि खाता खाता पारख करतात. ह्याच्याजवळ चांगला चवदार मिळतो बरं का वडा. हा, म्हणून बेळगावहून गावातला सोडून तिथला खायला जातात बरं का. पण जो वडा करणारा असतो ते पीठ कालवलं जातं. कशामध्ये कालवलं जातो? पाण्यामध्ये. ते बिस्लरीचं पाणी नसतंय बरं का, बिस्लरीचं पाणी नसतंय, फिल्टरचं नसतंय. आता ते पीठ ते मळत असतो, आणि ते मळता 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 दोन्ही हात त्याच्यामध्ये गुंतलेले असतात. घामेघूम बिचारा होतो. आता घामेघूम झालो, ते वाकलेला असतो, स्वतंत्र पाईपलाईन काय बाजूला काढलेली नसते. तो घामाचे धारा थेंबात त्याच्यातच पडतात. हे करत असताना ज्याने बघितलं, हे ज्याला दोष दर्शन घडलं, त्याला फुकट दिला तरी तो खाणार नाही. त्याला म्हणतात वीट येत. त्या बुद्धीला प्रपंचाचं स्वरूप कळालं, प्रपंचाचं स्वरूप कळालं. इथं खरं प्रेम नाहीये, हे विकारी प्रेम आहे. आता यांच्यात राहण्यामध्ये काहीही अर्थ नाही. आता पण राहिले मी, पण मला हे कळालं नाही. पण मला त्याचं दर्शन झालं, आणि दर्शन झाल्यामुळं ती म्हणते मला आता हे सासरचे लोक, माझा पती, आता यांच्या सहवासामध्ये राहण्याची माझ्या अंतःकरणामध्ये आता इच्छा राहिलेली नाही. विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून, विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून,
विटले हे चित्त प्रपंचापासोनी व मन ते मनी बैसलेशे. त्या प्रपंचाच्या ठिकाणी असलेले दोष कळाले बर का. हा दोषाचा विचार मांडलेला आहे. काय काय दोष सांगितलेत. प्रपंचाच्या ठिकाणी पराधीनता आहे बर का. काय पराधीनता आहे. हा प्रपंचातला मनुष्य स्वतंत्र नाही, अधीन आहे. अधीन आहे. अधीन राहूनच जगावं लागतं, मोकळं जगता येत नाही. हा आणि पराधीनता कुठपर्यंत सोसावी हो, कुठपर्यंत सोसावी. पुरे पुरे आता, पुरे पुरे आता, पुरे पुरे आता. नको दुनियाची सत्ता, नको दुनियाची सत्ता. नको दुजियाची सत्ता. हे दोष दर्शन झालं. आणखी काय दोष आहेत. अनित्यत्व नावाचा दोष आहे. काय आपण ज्या प्रपंचामध्ये राहतो तो प्रपंच कसा आहे, अनित्य आहे. तो नित्य नाही. लक्षात ठेवा, रोज एक त्याचं रूप असतं. लक्षात ठेवा, रोज एक त्याचं ते बदलत राहतंय. एकाच रूपामध्ये ते राहत नाही. का, आणि त्याचा स्वभावच आहे सतत बदलत राहणं. आम्हाला नित्य वस्तूची सवय आहे आणि ते प्रपंचामध्ये अनित्यत्वाचं दर्शन झालं. त्याच्या पुढे वर्णन केले सातिशेत्व नावाचा दोष आहे.
सातिशयत्व म्हणजे हे याच्यापेक्षा हे चांगलं आहे, त्याच्यापेक्षा ते चांगलं आहे. सापेक्ष. हा दोष आहे बरं का. जो जो पदार्थ आपण जीवनामध्ये स्वीकारावा तो स्वीकारल्यानंतर दुसरा पदार्थ आपल्याला पाहायला मिळतो. आज आपण एक धोतर नेसलं तर दुसरा उद्या त्याच्यापेक्षा चांगलं धडीचं धोतर नेसून येतोय. ते चांगलं वाटतंय. हे तसं मिळालं पाहिजे बरं का. त्याच्यापेक्षा तिसरा कोणतरी येतो हे ते चांगलं दिसतं त्याच्यापेक्षा. हे धोतराविषयी सांगलोय. अशी प्रपंचाची अवस्था आहे. लवंग हा दोष आहे सतत बर का. हा याच्यापेक्षा ते चांगलं, त्याच्यापेक्षा ते चांगलं, या सर्व दोषाचं दर्शन माझ्या जीवनामध्ये घडल्यामुळं मी आता ठरवलं यांच्यात राहायचंच नाही. त्यांचा त्यागच करायचा. वीट येणं म्हणजेच वैराग्य. वीट येणं म्हणजेच वैराग्य. आणि ते एकाएकी येत नाही. मी सांगितलेला क्रम लक्षात ठेवा बरं का. आता यांचा वीट आला. त्या विरणीला विचारलं ठीक आहे आम्हाला मान्य आहे. सासुरी वासियांचा त्या सासरच्या लोकांचा वीट आला, त्या पतीचा वीट आला, माहेरचा ते म्हणजे आधीच त्यांच्या विषयी आलाय. मला म्हणते ती काय म्हणते ती, इकडे माहेरा स्वभावेची. का ज्या दिवशी मी घर सोडलं, ज्या दिवशी मी यांच्याकडे नांदायला आले, माहेरची सुद्धा हीच अवस्था आहे. तिथं सुद्धा स्वार्थीच लोक आहेत ना. माहेरचे लोक सुद्धा स्वार्थीच आहेत लक्षात ठेवा. मुलगी उपवर झाल्यानंतर ती घरात राहावी वाटते बापाला का नांदायला जावी वाटते? का आयुष्यभर सांभाळली तर बिघडतंय? नाही. बर सांभाळलं, घरच्या माहेरच्या लोकांनी सांभाळलं, अतिशय लाड सगळे पुरवले. आले मी नांदायला आले आणि त्या सासरच्या लोकांमध्ये राहता राहता मला त्यांचं पटलं नाही. मी पुन्हा घराकडे आले. घरचे लोक आता जवळ करत नाहीत. करतात का? अनुभव आहे सांगू तुम्हाला. आपली बहीण नांदायला गेलेली आहे, आता ती नांदायला तयार घरी आणलं. घरी आणलं तर घरच्या लोकांनी मान्य केलं पाहिजे ना. घरच्या म्हणजे घरवालीनं. आपल्या बायकोला ननंद चालत नाही. मी इथलं सांगत नाही, सगळीकडे तेच आहे. ती म्हणते लहानाचं मोठं करून माझे सगळे कोड पुरवले, सगळं कोड पुरून मला त्यांनी पाठवलं. आता मी त्यांचा त्याग करून माहेरी आले. आता माहेरचे लोक कुठं जवळ करायला लागले म्हणून आधीच त्यांचा मला वीट आलाय. इकडे स्वभावाची स्वभावच बरं का. म्हणजे आता सासरच्या लोकांविषयी आणि माहेरच्या लोकांविषयी माझ्या अंतःकरणामध्ये वीट आला. म्हणजे मला खरं दोष दर्शन घडलं. माझ्या अंतःकरणामध्ये त्यागाची वृत्ती निर्माण झाली, वैराग्य निर्माण झालं. आता वैराग्य निर्माण झालेल्या माणसाला थांबा म्हणून सांगायची गरज नाही. ज्याला निर्माण झालं नाही त्याला सांगितलं ज्ञानोबांनी, झड झडोनी वहिलानी ते भक्तीचे वाटे लाग, त्या पावशी अव्यंग निज धाम माझे. ज्ञानोबा सांगतात त्याच्यातून बाहेर निघा, बाहेर पडा, बाहेर पडा. का हे मृत्यूलोकीचे उपराटे. हे सगळं उलट आहे. सगळं इथं लक्षात ठेवा. या संसारात राहू नका, याच्यातून बाहेर पडा. पण विरहिणीला पडा म्हणून सांगितलं नाही, तिच्या अंतःकरणाची अवस्था निर्माण झाली. आता ती बाहेर निघाली. तैशी संसाराया समजता, जै जाणी जे अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. ती लागली थांबा. ती म्हणते मी आता थांबणार नाही.
आता ते म्हणते मी थांबणार नाही. हा, तिच्या मागात वैराग्य हात जोडून लागलेले आहे. ती म्हणते आता मी माग बघायला तयार नाही. का मला वीटच आला त्यांच्याविषयी. मला आता त्यांच्यामध्ये राहायचं नाहीये. का मला परमात्मा रूपी पतीची संगत लाभलेली आहे. आणि परमात्मा रूपी पतीची संगत लाभल्यामुळं तिथं जे प्रेम आहे ते निर्विकार प्रेम आहे, निरनिमित्त प्रेम आहे. आणि अशा प्रेमाचा मला अनुभव आल्यामुळे आता विकारी प्रेमामध्ये, विकारी प्रेम ज्यांच्या जीवनामध्ये राहतं, आता त्यांच्याविषयी माझ्या जीवनामध्ये वीट आला. आता मी तिथं थांबायला तयार नाही. मी ठरवलंय आता यांचा त्याग करायचा. माहेरचा तर त्याग केलेलाच आहे, आता सासरच्या लोकांचाही त्याग करायचा. मग तिला विचारलं कुठं जाणार? कल्लेहोळा कीर्तन चालू आहे तिथं ऐकायला जाणार. प्रारब्ध निंद्रिय जाणार. कुठं जाणार? आता आळंदीला जाणार का? पंढरपूरला जाणार का? कुठं एकांतात जाणार का? कुठं वनात जाणार का? ती म्हणते काय नाही, मी आता भगवंताचा स्वीकार केलेला आहे. भगवंताचा स्वीकार केलेला आहे. आणि भगवंताचा स्वीकार केल्यामुळं भगवंत जसा ठेवील तशी मी राहणार आहे. तो ठेवील ना तशी मी राहणार आहे. आता मी ठरवलंय यांचा त्याग करायचा. आणि यांचा त्याग केल्यामुळं तुकोबाराय म्हणतात तिने सासरच्या लोकाला टाकलं यात नवल नाही. ज्याच्या नावाने मंगळसूत्र बांधलं त्याचाही त्याग केला आणि परपुरुषाच्या नादाला लागली. आता परपुरुषाच्या नादाला लागलेली गावातले लोक चांगले म्हणतील का? हा, तिला लोक काय म्हणा लागले तुकोबाराय ते वर्णन करतात. तिची अवस्था अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. सांडवर कोणी न धरिती हाती. जगद्गुरु श्री तुकोबाराय त्या विरणीचा स्वानुभव सांगताना सांगतात तर ते आता सांडवर झाली.
सांडवर झाली, आपल्या वराला आपल्या पतीला तिने त्यागलेलं आहे. हा, अगदी मराठी सांगायचं म्हणजे पतीच्या नावाने घटस्फोट घेतला. हा, पतीचा त्याग केला त्याने, विचाराने केलेला आहे. कोणी? गावात फिरणाऱ्यानी नव्हे, बुद्धिरूपी स्त्रीने. लक्षात ठेवा, बुद्धिरूपी स्त्रीने प्रपंचरूपी पतीचा त्याग केला. आता प्रपंचरूपी पतीचा त्याग केल्यानंतर गावात तिला जवळ कोणी करेल का? कोणी करेल का? कोणीच करणार नाही. हा, न धरी ते हाती, तिला जवळ आता कोणी करत नाही, तिला कोणी मदत करत नाही, तिचं सुख दुःख कोणी आता जाणून घ्यायला तयार होत नाही, तिला जवळच कोणी करायला तयार होत नाही. लोक म्हणतात बघा ही माहित आहे, कोणा माहित आहे का, हिनं नवऱ्याला सोडले बर का, हिने. म्हणजे तिची गावामध्ये आता भावना चांगली राहिलेली नाही आहे. म्हणून लौकिक दृष्टीने हा विचार इथं महाराजांनी वर्णन केलाय. एखाद्या स्त्रीने आपल्या पतीचा त्याग केलेला आहे, आता ती माहेरीही नाही आणि सासरी नाही, आता ती मोकळीच फिरते. हो, तिला कोणीही समाजामध्ये जवळ करीत नाही. हा, ती विरहिणी म्हणते माझी अवस्था अशी झाली बर का, मी माझ्या पतीचा त्याग केला, मला आता कोणी जवळ करायला तयार नाही, माहेरचे लोक करायला तयार नाही. का? मला त्यांचं कळालंय, त्यांचाही विटालाय. मी आता तिकडेही जाणार नाही, इकडेही जाणार नाही, यांचा संबंध जीवनामध्ये ठेवला नाही. मग आता जगणार कसं? जसं माझ्या प्रारब्धात दिवस येतील तसे. माझ्या प्रारब्धामध्ये आता जसे दिवस येतील तसे. आता कोणावरती अवलंबून राहायचं नाही. मी आता ठरवले, ठेविले आनंदे ऐसे चिराए, ठेविले आनंदे ऐसे चिराए, जसे आता प्रारब्धाने दिवस येतील तसं मी राहायचं ठरवलेलं आहे. त्या अभंगाचा विचार केला तर, हिची तोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराशी. जवळजवळ दोन्ही जुळण्यासारखं आहे. हा, संसारावरचं प्रेम टाकल्यानंतर संसारातली माणसं जवळ करत नाहीत. हा, यांच्याविषयी संबंध राहिला नाही. मग आता जसा भोग असेल, तिला विचारलं, ते म्हणजे प्रारब्धात असेल तर मिळेल, प्रारब्धात नसेल तर नाही. प्रारब्धेची भरे पोट, तुका करीना भाट. कोणी मान दिला दिला, कोणी नाही दिला दिला, नाही का. प्रारब्धेची जोडी धन, वाडे मान. जसं प्रारब्धात असेल तसं आता भोगायचं ठरवले. प्रारब्धाची
गती भोगू आता 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 त्या सर्वांच्या विषयी वीट आला, मी सर्वांचा त्याग केला, आता इथून माझ्या पुढच्या जीवनाचा विचार केला तर जसं प्रारब्धामध्ये असेल त्या प्रारब्धाप्रमाणे जे दिवस येतील ते मी जीवनामध्ये आनंदाने स्वीकारायचं ठरवलेलं आहे. आता दुसरं काही मनात आणायचं नाही. मनवून मनी मानून मनावा गोविंद रे मनावा गोविंद रे ओ तेरा मनावा मनवनी मनी मानो नये खेदो मनावा गोविंदो वेळोवेळा जैशी स्थिती आहे तैशा परी राहे कौतुक तूप आहे. आता जसे दिवस येतील तसे विचार करायचा नाही बरं का. आम्ही ज्यावेळी विद्यार्थी दशेमध्ये होतो मधुकरी कधी कधी संध्याकाळी खायला मिळायची नाही, खायला दुपारी संपून जायची. मग संध्याकाळची कुठं व्यवस्था झाली तर झाली, नाही झालं तर पाणी पिऊन आनंदाने झोपायचं बघा. आनंदाने झोप लागत होती, झोप लागत होते. तो काळ होता बर का. आता पोट भरलं पंचपक्वान. अहो गुरुवारी साखरे महाराज सांगायचे काही काही वेळेला वारकऱ्याच्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात काय खावं, आणि असे प्रसंग येतात काय काय खावं. काय काय आता कीर्तनाला आल्यानंतर लोक एवढं काय करतात काय काय खावं, आणि साधक दशेमध्ये काय खावं. तसं ती विरईने सांगते मी आता त्या भगवंताच्या ठिकाणी रत झालेले आहे. माझ्या जीवनामध्ये दुःख नावाचा प्रकार नाही आहे. का भगवंताविषयी अनन्य प्रेम निर्माण झालेला आहे, आणि त्या प्रेमाचा संबंध मी तिथं रचलेले आहे. माझ्या जीवनामध्ये आता तुकोबारांनी वर्णन केले भगवत सुखाची तीव्र इच्छा निर्माण झाल्यानंतर जर तिला कशाचीच जर इच्छा राहत नाही, संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकळा. ती संपत्तीमध्ये ऐश्वर्यामध्ये रमत नाही ना. आता तर परमात्मा प्राप्त झालाय, परमात्म्याच्या संगतीमध्ये आहे. संग सुख भोगायला मिळालेलं आहे. संग सुख जरी भक्तीचं भोगायला मिळालं असलं तरी प्रारब्ध शिल्लक आहे बरं का, लक्षात ठेवा. प्रारब्ध शिल्लक आहे. आज एक विचार सागरामध्ये झाला तुम्हाला सांगतो. पूर्व पक्षाने मत मानलं की कर्माने मोक्ष होतो, कर्माने मोक्ष होतं. याला जोडण्यासारखं आहे म्हणून सांगतो थोडस. त्यांनी तिथं कर्माचा विचार मांडला, संचित प्रारब्ध आणि क्रियमान. जो मुमुक्ष आहे तो मुमुक्षु जीवनामध्ये मुमुक्षने काम्य कर्मही करू नये आणि निषिद्ध कर्मही करू नये. काम्य कर्म केलं की पुण्य निर्माण होतं, आणि निषिद्ध कर्म केलं की पाप निर्माण होतं. मग तो निषिद्ध कर्मही करत नाही आणि काम्य कर्म करत नाही, म्हणून त्याच्या जीवनामध्ये पाप पुण्य निर्माण होत नाही. मग तो काय करतो,
मागचं जे संचितातलं आलेलं आहे तेवढं भोगतो. आता वर्तमान कालामध्ये काय करतो? वर्तमान कालामध्ये एकच करतो, नित्य नैमित्तिक कर्म करतो. नित्य नैमित्तिक कर्म करण्याने तिथं पाप पुण्य निर्माण होत नाही. विचाराने काम्य कर्माचा निश्चित कर्माचा त्याग केला. आता फक्त राहिले प्रारब्ध. नवीन क्रियमान निर्माण होत नाहीये. आता ते भोगून संपल्यानंतर त्याला जी मिळणारी अवस्था तीच मोक्षाची अवस्था आहे, असं पूर्व पक्षांनी मत मांडलंय. कर्माने मोक्ष कसा होतो? आता नवीन पाप पुण्य निर्माण होत नाही, पाप पुण्याचा क्षय होणं हीच अवस्था मोक्षाची. आता प्रारब्ध राहिले, मग ते प्रारब्ध 1 जन्माचा असेल, 2 जन्माचा असेल, पण नवीन काय निर्माण होत नाही. हे जसं वर्णन केलंय तसं ती इथं सांगते, मी भगवंताच्या त्या संग सुखाला प्राप्त झालेले आहे. पण जरी माझा काही भोग शिल्लक राहिला असला तर मी आता ते आनंदाने भोगायला तयार आहे. प्रारब्धाची गती भोगू आता. जशी प्रारब्धाची गती असेल, जसं प्रारब्ध आमच्या जीवनामध्ये प्रारब्ध असेल, त्या आम्ही आनंदाने आता भोगायला तयार आहे. एवढंच नाही तर ती सांगते, आता या सर्वांचा त्याग केला, कुणाचा संबंध जीवनामध्ये राहिला नाही, मी त्या भगवंताच्या ठिकाणी आता रममान झालेले आहे. तेव्हा लोक आता माझ्याकडे बघत असताना चांगल्या भावनेने बघायला तयार नाहीत. तेव्हा माझी आता समाजामध्ये अपकीर्ती निर्माण झाली. नवे नवे आता फजिती झाली. त्या फजितीला पारावार नाही. तेव्हा मी ठरवलंय, नाही तर आता आपल्याला या लोकांनी लाज ठेवलीच नाही तर यांच्याविषयी लाज आता कशाला धरायचं. मी ठरवलंय आता निर्लज्ज होऊनच जगायचं. का? आपल्याला जे जगायचं ते देवाकरता जगायचं. म्हणून तिने शेवटचा भाव प्रगट केला, न व्हावी ती झाली आमोची भंडाई. तुका म्हणे काही लाजाता सांडवर कोणी न धरीती हाती. प्रारब्धाची गती भोगू आता. दहा वाजलेले मला कळाले नाही. वेळ संपली, अभंगातलं चिंतन संपलं म्हणून थांबायचं नाही आपल्याला. वेळ संपली म्हणून थांबायचं. ती विरहिणी सांगते, आता माझी समाजामध्ये एवढी फजिती झाली, आता न सांगण्यासारखे. न व्हावी ती भंडाई. भंडाई म्हणजे फजिती एवढी झाली, एवढी झाली, सांगण्याच्या पलीकडे. बरं का? सांगण्याच्या पलीकडे. आता यांच्यामध्ये या लोकांनी माझी आता लाज शिल्लक ठेवली नाही. आता लाज ठेवलीच नाही तर ती म्हणते, आता मी निर्लज्जच व्हायचं ठरवलंय. बरं का? 2 गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा. प्रपंच करण्याकरता लाज लागते आणि परमार्थ करण्याकरता निर्लज्ज व्हावं. प्रपंचामध्ये लाज ठेवावी लागते. लाज सोडून कधी प्रपंचामध्ये वागायचं नसतं. आणि ज्याला खराच परमार्थ करायचा आहे त्यांनी निर्लज्ज झाल्याशिवाय परमार्थाचा आनंद भोगता येत नाही. धोतर नेल्यानंतर काय म्हणते, येऊच नको कीर्तन. निर्लज्ज व्हावं लागतं. पण प्रपंचात घडी घडीला लाज ठेवावी लागते. लक्ष ठेवा, मी विस्तार करणार नाही. दोन्हीचे मुद्दे फार सुंदर आहेत, फक्त 2 वाक्य मात्र लक्षात ठेवा. तेव्हा ती विरहिणी सांगते, आता तुका म्हणे काही लाजो आता. आता आता कशा करता लाजायचं? बरं, यांचा वीट आलाय, मी सर्वांचा त्याग केलेला आहे, पण मी कोणाचा तरी स्वीकार केलेला नाही ना. मी भगवंताचा स्वीकार केलाय.
आणि या संसाराचा त्याग केलाय. संसाराचा त्याग केला. संसारामध्ये तुम्ही कसंही वागा, लोक नावं ठेवतातच, नावं ठेवतातच. मी आता भगवंताचाच स्वीकार जीवनामध्ये केलेला आहे. आता इथं लाज ठेवायचा काय संबंधच नाही. लाज ठेवायचा काय संबंध नाही. म्हणून ती निश्चयाने सांगते, आता लाजायचं कशा करता, लाजायचं कशा करता. आता निर्लज्जच झालं पाहिजे. लोक काही म्हणो, किती आपली आता अपकीर्ती समाजामध्ये जरी झाली तर त्या अपकीर्तीने आमचं काहीही बिघडणार नाही. का? आम्ही देवाचा स्वीकार केलाय, देवाचा स्वीकार केलाय. आणि देवाचा स्वीकार केल्यानंतर लोकांनी किती आपल्याविषयी जरी बोललं तर आपल्याला त्याच्यावरती काही परिणाम होत नाही. परिणाम बोलणाऱ्यांच्या वरती होतो. ज्याच्याविषयी बोललं त्याच्यावरती काहीही परिणाम होत नाही. बरं का? एक निंदेचं वर्णन केलंय. एखाद्याची तुम्ही जर निंदा करण्याकरता जर प्रवृत्त झाला ना, ज्याची निंदा करण्याकरता प्रवृत्त झाला त्या माणसाला त्या निंदेचा फायदा आहे आणि करणाऱ्याला तोटा आहे. बरं, करणाऱ्याला तोटा आहे. पारमार्थकाची, चांगल्यांची जर लोक निंदा करायला लागली तर त्याच्या जीवनातलं समजावं पाप चाललंय आणि याच्या जीवनातलं आपाप वाढायला लागलं. बिन साबणा वाचून स्वच्छ होतंय. निंदक माझा सखा माझे वस्त्रे धुतो. बरं का? कपडा धुण्याकरता पाणी लागतंय आणि साबण लागतंय, पण जीवन धुण्याकरता निंदक लोक असावेत. बरं का? साबणा वाचून आणि पाण्या वाचून आपलं जीवन निर्मळ होते. ती म्हणते, आता लोकांनी माझ्याविषयी काही जरी बोललं तरी मी आता निर्लज्ज झालेला आहे. का? मी त्या भगवंताचा स्वीकार जीवनामध्ये केलेला आहे. तेव्हा आता लाज धरायची नाही असं ठरवलंय. लोक काही म्हणत असतील, मला आता सांडवर म्हणत असतील, माझ्याविषयी अद्वा तद्वा बोलत असतील, पण मी ठरवलंय आता निर्लज्ज होऊनच आता जीवन जगायचं. न व्हावी ते झाली आमोची भंडाई, तुका म्हणे काय लाजो आता, सांडवर कोणी न धरीते हाती, प्रारब्धाची गती भोगू आता. असा एक भाव इथं प्रगट केलेला आहे. जाता जाता समाजाने लक्षात ठेवा, हे रूपक केलेलं आहे. बरं, रूपकातून भक्तीचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे. व्यवहारातली एक परिस्थिती कशी आहे त्या परिस्थितीला धरून जे परमार्थ करणारे खरे आहेत, त्यांच्याविषयी रूपकातून हे वर्णन केलेलं आहे. अशा अवस्थेला परमार्थात प्राप्त झालं पाहिजे, होता येतं. असं कोण जर झालेलं असेल तर एक विरहिणी होऊन गेली, आणि ती विरहिणी म्हणजे कुठं गावात नाही, ती प्रत्येकाच्या हृदयामध्येच बुद्धीच्या रूपाने नांदते. आपल्याही बुद्धीच्या ठिकाणी असा विराग जागा व्हावा. बरं, आमची बुद्धी अशी जागी व्हावी आणि एकदा त्या परमात्मा सुखाला प्राप्त व्हावी, एवढीच त्या तुकोबरांच्या चरणी आणि त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण रामदेव पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संत नवे अंगभूत युक्ती, नोहे या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजमी, तुका म्हणे तुका